थोडं पाठी उभं करा म्हणजे सर्व येतील. थोडं पाठीमागे उभं हा, करा. तुम्ही पुढे या. मी पुढे येईन. अच्छा, ठीक आहे. हां. थोडं पुढे. हो. आज खूप आनंद वाटतोय की मी माझ्या आई वडिलांना घेऊन विधान भवन मध्ये आली आहे आणि राज्यसभा सदस्यत्वाचं प्रमाणपत्र आज मी त्यांच्या सोबत घेतलं. माननीय उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचे संसदीय गटनेते तरुण तत्पर आणि तडफदार खासदार माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं मी मनापासून आभार मानू इच्छिते. शिवसेनेचे सर्व सन्माननीय मंत्री महोदय, सर्व आमदार ज्यांनी माझ्या उमेदवारीला समर्थन दिलं, सर्व सन्माननीय खासदार, शिवसेनेचे सर्व नेते उपनेते यांचंही मी या ठिकाणी मनापासून आभार मानते. ज्या माझ्या आई वडिलांनी कधीच विधान भवन पाहिलेलं नव्हतं, आज त्यांना विधान भवनामध्ये घेऊन येताना आणि अतिशय आनंदानं हे सन्मानपत्र स्वीकारताना अभिमान, आनंद आणि आनंदाश्रू या तिन्ही भावना मनामध्ये दाटून आलेल्या आहेत. कालच आपण महिला दिन साजरा केला आणि महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी एका सर्वसामान्य गोरगरीब मागासवर्गीय लाडक्या बहिणीला इतका मोठा सन्मान दिला. हा सन्मान माझा नाही तर सगळ्या लाडक्या बहिणींचा सन्मान आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये जे सांगितलं जातं की भारताच्या प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय मिळेल, दर्जाची आणि संधीची समानता मिळेल, तोच सामाजिक न्याय आणखी गतिमान करण्यासाठी, ती संविधानाची मूल्य रुजवण्यासाठीच मला वाटतं कदाचित आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी हा निर्णय घेतला असावा. मी या ठिकाणी माझे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आवाज दिल्लीमध्ये बुलंद करेन. महाराष्ट्रातील तळागाळातील शोषित वंचित कुटुंबांच्या प्रश्नांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी अहोरात्र मेहनत करेन आणि शिवछत्रपतींच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, महात्मा फुल्यांच्या आणि रमाई, सावित्री, भीमाई, जिजाऊ, अहिल्यादेवीच्या महाराष्ट्राची मान महाराष्ट्रामध्ये उंचावेल अशाच पद्धतीचं काम सावित्री, रमाई आणि जिजाऊची लेक म्हणून मी करत राहीन अशा पद्धतीचं अभिवचन देते. तुमच्या वडिलांनी आता प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की मी कॅम्पलर आहे, तुम्ही आता राज्यसभेमध्ये जात आहे, बराच सामना करायला मिळणार आहे तुम्हाला. एकंदरीत प्रहार कसा असेल तो थोडक्यात सांगा. हे बघा, कदाचित पद बदललेलं असेल पण नसामध्ये जे रक्त आहे ते रक्त तेच उसळणारं रक्त, जे चळवळीचं, शिवछत्रपतींच्या विचारांचं, बाबासाहेबांच्या विचारांचं, शिवसेनेचं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्वाभिमानी आणि जाज्वल्य परंपरेचं आणि ज्या पद्धतीनं आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे प्रत्येक निर्णय वाघाचं काळीज घेऊन घेतात, त्याच पद्धतीनं महाराष्ट्राची ही लेख ही दिल्लीमध्ये सुद्धा त्याच आक्रमकपणानं आणि प्रखरपणानं लढत राहील. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीला रणरागिणी म्हणायचे आणि तोच रणरागिणींचा वारसा महाराष्ट्राचा आम्ही दिल्लीमध्ये सुद्धा तितक्याच प्रखरतेनं तेवत ठेवू. सर्किट घ्यायला तुम्ही आई वडिलांसोबत आलात विधानभवनामध्ये, काय एकंदरीत प्रतिक्रिया आहे तुमची? कारण की आई वडिलांनी प्रथमतः विधानभवन बघितलं. हो, खूप आनंद वाटतोय, खूप अभिमान वाटतोय. हा दिवस उजाडला शिवरायांच्या स्वराज्यामुळं, बाबासाहेबांच्या संविधानामुळं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या त्यांच्या वारशामुळं आणि ज्यांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीला न्याय मिळावा यासाठी पाठीराख्या भावाप्रमाणे जे माझ्या पाठीशी उभे राहिले ते आदरणीय लाडके भाऊ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामुळे हा दिवस आम्हाला बघायला मिळतोय. त्याचबरोबर अगदी मला शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये बोलायची संधी असेल किंवा शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये मी बोलायला जायच्या आधी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी मला त्यांनी सांगितलं की ताई, आक्रमकपणाने बोला, लढा, अशी प्रेरणा मला प्रत्येक वेळेला देणारे शिवसेनेचे तरुण तत्पर तडफदार अभ्यासू असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्याशिवाय हा प्रवास होऊच शकला नसता. मला नक्की विश्वास आहे की त्यांनी सुद्धा शिवसेनेचे संसदेचे गटनेते म्हणून माझ्या या उमेदवारीसाठी आदरणीय श्रीकांत दादा
हे नक्कीच सकारात्मकरित्या बोलले असतील. त्यामुळे त्यांचं त्यासोबतच आमच्या तमाम शिवसैनिकांच्या मायमाऊलीप्रमाणे आम्हाला पदराखाली घेणाऱ्या आदरणीय सौभाग्यवती लता वहिनी यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार मानू इच्छिते. सर्टिफिकेट घेतला वडिलांची आणि आईची काय प्रतिक्रिया होती? खरं तर मला वाटतं ती तुम्ही त्यांनाच विचारलात तर बरं होईल. विचारा ना त्यांना पण काय. वडिलांना थोडं पुढे काढतो. साहेब आज काय भावना आहे? मुलगी राज्यसभेवर चालली. मुलगी माझी लहानपणापासून हुशार होती. आमच्या अनेक संकटांना गोरगरीब मध्ये जगताना मुलीला वह्या पुस्तकासाठी सुद्धा अडचण निर्माण व्हायच्या आणि त्या सर्व पार पाडताना मुलीच्या हौसेला, मुलीच्या शिक्षणाच्या हुशारीला जास्तीत जास्त काबड कष्ट करून त्याच्या सर्व शिक्षणाच्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केला आणि आज एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वाद कृपामुळे एवढं मोठं आमच्या मुलीला मोठं पद मिळालं. त्यांच्या मी पार आभार मानतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत जे लिहिलेले आहेत त्याप्रमाणे सर्वांना न्याय मिळावा, सर्वांना समानतेने वागणूक देण्यासाठी माझी मुलगी पुढे जाऊन प्रयत्न करतील एवढं मी अपेक्षा करतो. हा एखादी गोष्ट आठवते आहे मुलीबद्दलची, कायम तिचा अभिमान असेल असं तिनं काय काम केलं, काय आतापर्यंत आठवणींमधली एखादी आठवण शेअर कराल का? त्यावेळेस एक अभिमान म्हटला, हा एक दुसरा आनंदाचा क्षण तुमच्या आयुष्यात आलाय. याच्या आधी असं काय घडलं होतं की तुम्हाला अभिमान वाटला होता, अशी एखादी आठवण? याच्या आधी मी मुलीला भाषणाला सुरुवात करायला लागलो होतो बाबासाहेबांच्या 100व्या जयंतीला. त्याच दिवशी 2 दिवस अगोदर भाषण लिहून देऊन ते भाषणामध्ये त्याने वाचता न बघता स्टेजवर बोलायला पाहिजे. त्यावेळेला 7-8 वर्षाची होती माझी मुलगी. 100व्या वर्षी बाबासाहेबांच्या 100व्या जयंती दिवशी एवढं परकाडाने कमीत कमी 15 मिनिट भाषण केले. सर्व लोक कमीत कमी 10,000 लोक जमलेले होते. सर्व चकित झाले. तेव्हा मला अभिमान वाटला, अभिनंदन वाटला. तेच मला माझ्या मनात आहे. हे भाषण आणि आझाद मैदानावरचं भाषण कसं होतं? आझाद मैदानचं भाषण तर काय सांगूच नाही. सर्व महाराष्ट्रामधील सर्व लोकांना, सर्व नागरिकांना, सर्व माता भगिनींना, सर्व लाडकी बहिणींना आणि एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदे साहेबांना सर्वांना म्हणजे हे झालेलं आहे त्या भाषणाबद्दल. एवढंच माझ्या मुलीबद्दल मी बोलू शकतो. आईची भूमिका खूप महत्वाची असते. आईची काय प्रतिक्रिया आहे? पहिली प्रतिक्रिया. पहिला एकनाथ शिंदे साहेबांना नमस्कार करते, श्रीकांत शिंदे साहेबांना नमस्कार करते. माझी मुलगी खूप गरीबमधनं शिकून आली आहे. तिच्या पायात चप्पल नसायच्या, तिला वह्या पुस्तक नसायच्या. असली मुलगी शिकून 10वी मध्ये बोर्डामध्ये आली आहे, 12वीत राज्यात पहिला आली आहे. असल्या मुलगीला, झोपडपट्टीच्या मुलगीला एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं मोठं पद दिलंय. त्याच्या पुढे अजून काही बोलत नाही, बस एवढंच बोलतो. थँक्यू. सगळ्यांना